श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा प्रकट दिवस म्हणजे तो आपल्याकरता अमृतमय दिवस आहेत. 21 दिवसात जर भावाने मनोभावे सेवा केली तर स्वामींची कृपा होऊन मनोकामना पूर्ण होतात, अडचणी दूर होतात आणि जीवनात शांती आनंद येतो. 21 दिवसाची सेवा जी आहे ती खूप मोठी आहे आणि शक्तिशाली आहे. आता या सेवा आपण कोणकोणत्या प्रकाराने करू शकतो. सगळ्यात मोठी सेवा तर ही आहे की तेव्हा कांदा लसूण मांस आपल्याला ग्रहण करायचाच नाही आहे. दुसरी सेवा जी मोठी आहे ती स्वतः श्री स्वामी समर्थांनी आपल्याला सांगितली आहे की प्रत्येक मनुष्य पूजा पोथी पाठ सगळं काही करतो, पण काही सेवा अशा आहे ज्याचं फळ त्याला त्वरित मिळतो. तर चला पाहूया स्वतः स्वामींनी काय सुचवलं आहे. अशी कोणती सेवा करायला हवं की आपण पूजा पोथी नाम स्मरण जप सगळं काही करतो. ही कोणती सेवा स्वामींनी सांगितली आहे ती नक्कीच आपण ऐका. एकदा श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये वास्तव्य करत होते. त्यांचे एक भक्त म्हणजे चोळप्पा महाराज हे स्वामींचे खूपच जवळचे सेवक होते. चोळप्पा महाराजांनी एकदा त्यांच्या मित्र वामनराव बडोदेकर वामनबुवा यांना स्वामीचे दर्शन घडावेला आणले होते की तुम्ही स्वामींचे दर्शन करा. वामनबुवा स्वामींना पाहत राहिले. तेव्हा स्वामी एका लहान मुलाला त्याला भूक लागली होती म्हणून आतून त्यांनी नैवेद्याचे अन्न आणून स्वतः त्याला घास भरवत होते. हे पाहून वामनबुवा जे होते ते खूप जास्त प्रभावित झाले. दुसरीकडे एक घोलप नावाचा सिद्ध पुरुष होता. त्याला काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. तो मूठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून दाखवत असे. त्याला त्या गोष्टीचा खूप जास्त अभिमान होता. चोळप्पांनी त्याला स्वामींच्या सामर्थ्याबद्दल सांगितले की स्वामींमध्ये काय काय सामर्थ्य आहे, ते स्वतः परमेश्वर आहे. पण त्यावेळेस घोरप्पाला विश्वास बसलाच नाही. तो म्हणे असं काही होऊच नाही शकत. एकदा घोलप स्वामींना भेटायला आला. स्वामींनी त्याला पाहताच त्याच्या अभिमानाची जाणीव करून दिली. घोलपने स्वामींच्या समोर आपली सिद्धी दाखवायचा प्रयत्न केला, पण स्वामींनी फक्त हसून त्याला एक बोध दिला आणि स्वामी काय म्हणाले की तुमच्यामध्ये काय सामर्थ्य आहे, तुम्ही काय करू शकता. स्वामी त्याला म्हणाले, अरे घोलप, तुझ्या सिद्धीचा उपयोग स्वतःच्या प्रस्थ वाढवण्यासाठी करू नकोस. आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी दुसऱ्यांना मदत करण्यासाठी करावा. सिद्धी ही फक्त एक साधन आहे, उद्देश नाही आहे. खरा सामर्थ्यवान तो जो इतरांना उभे करतो, स्वतःला नाही. घोलपला स्वामींच्या बोलण्याचा आणि त्याचा अमर्यादित सामर्थ्यांच्या प्रचिती आली. तो आपला अभिमान सोडून स्वामींच्या चरणी शरणागती त्यांनी पत्करली. नंतर तो स्वामींचा एकनिष्ठ भक्त झाला आणि त्याने आपली शक्ती लोकांच्या भल्यासाठी वापरली. तर कथेतून स्वामींनी जे सांगितलं त्या शिकवणीवरून आपल्याला एक शिकवण नक्कीच मिळतीये की शक्ती आणि सामर्थ्य हे देवी दान आहे. ते स्वार्थासाठी नव्हे तर परोपकारासाठी वापरावे. दुसरं, अभिमानाने सिद्धी मिळत नाही, ती नाशवंत असते. नम्रता आणि शरणागतीने खरे सामर्थ्य मिळते. आणि स्वामींनी हेच सांगितलंय की जे तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, जे तुम्ही लोकांकरता करू शकता, जे लोकांकरता तुम्ही चांगलं त्यांच्या कल्याणाकरता करू शकता, ते तुम्ही करा. तुम्ही सेवा करता, 21 दिवसीय सेवा आपण ही करू शकतो की जे गरजू लोक आहे त्यांच्याकरता आपण दान करू शकतो, जी वस्तू त्यांना आवश्यक आहे, किंवा अशा व्यक्तींचा आपण सेवा करू शकतो ज्यांना की खूप जास्त गरज आहे. ही सेवा सुद्धा आपण 21 दिवसाची करू शकतो स्वामींच्या नामस्मरणाबरोबर. म्हणून ही सेवा आपण 21 दिवसाची नक्की करा. संकल्प घेऊन करा की 21 दिवस मी गरजू लोकांना मदत करीने. कोणाला जी आवश्यकता आहे त्याला ती माझ्या सामर्थ्यपणाने मी त्याची मदत करीने. ही सेवा सगळ्यात मोठी सेवा आहे आणि याचं प्रतिफळ तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.